कारण मी इथला नाही आहे. मंदिराचं जो समोरची टेकडी आहे ना वरती चालत प्रतापगडवरून पुणेच्या दिशेने पुढे आलो तर जावळी गावाचा बोर्ड दिसला. आम्ही स्वतः कोकणात राहत असलो तरी जावळीचीच मोरे, त्यामुळे एक कुतूहल नेहमीच होतं. मीच नवीन आहे. कुठे जायचंय? कारण मी इथला नाही आहे. मी पण असंच आता ते बोर्ड वाचला म्हणून थांबलो. तुम्हाला कुठल्या देवाच्या मंदिरात आहे? ओके ओके. गावात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला डावीकडे एक मंदिर दिसतं. हे जावळीचे मोऱ्यांचं कुलदैवत आई कुंभळजाई देवीचं मंदिर. दर्शन घेतलं आणि आजूबाजूला कोणीच दिसत नसल्याने थोडं गावात पुढे गेलो. दरे गाव नाव वाचून थोडंसं कन्फ्युजन झालं, तर काही लोकांकडून माहिती घेतली आणि निघालो चंद्रराव मोरेंच्या वाड्याच्या दिशेने. काय करतोय ते? दरे गावच आहे ना? नाही का? हे दरेच आहे ना? किती वाड्या आहेत? नाही माहिती. तू कुठला आहे? इथलं आहे. कितीला आहे तू? कितीला आहे? कितीला आहे? कितीला येऊ का? ते शिंदे साहेबांचं गाव म्हणतात तेच आहे का वेगळं आहे? पुढे तापोळ साईडला दरे वेगळे आहे का ते? तर ते दरेच आहे ना? ते पण दरी हे दरेच आहे. ओके. ते आणि ती दरी ताण आणि जावळी म्हणजे होती हीच जावळी ना? ही जावळी का वेगळी दुसरं नाही? ही जावळी मेन जावळी हीच आहे ना? आणि ते मोऱ्यांचं जे हे आहे, वाडा जोट्याचं जे ते कुठे आहे? चौकारातून खाली गेलं की मंदिर आहे. हां, हा ते मंदिराचं जो समोरची टेकडी आहे ना वरती चालत जावं लागतं वरती. वरती चालत जावं. जास्त असं रिस्की नाही ना? उन्हातून जाता येतं ना? फक्त काय फक्त अडचण वगैरे असेल तर ओके. थोडं जायला वाटत नसेल. थँक्यू. मुख्य रस्त्यावर जिथे मंदिर आहे तिथून वर डोंगराच्या दिशेने चालत गेलो. आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे पायवाटेची खात्री अथवा माहिती घेता आली नाही. अंदाज लावून वर जाणारी पायवाट पकडली आणि निघालो. पण लगेचच वानरसेनेने अनुभूती दिली त्यांच्या अस्तित्वाची. त्यामुळे सरळ वाट न पकडता आडव्या वाटेने जाणं भाग पडलं. सगळीकडे सुकलेलं गवतच गवत. नियमित चाल नसल्याने वाट ही मळलेली दिसत नव्हती. सर्व अंदाजाचा खेळ खेळत कसा तरी डोंगर माथा गाठला. म्हणजे जावळी घनदाट जंगल हेच आहे. हेच एक एक्झाम्पल आहे. जावळी तशी फार मोठी आहे. हे जावळी गाव आहे, पण जावळी हा एक प्रदेश होता पूर्ण त्या काळी. आणि पूर्ण मोऱ्यांच्या आधिपत्याखाली जे काही प्रदेश होता त्याला जावळी म्हणत होतं. तर त्याच चंद्रराव मोरेंचा जो वाडा होता तो हा ह्याच डोंगरावरती होता. जावळीचं हे जंगल पाहता हा घनदाट झाडी आणि प्राणी जावळीचं जी दरारा आहे तो आजही कायम ठेवून आहे. तर हीच ती जागा जिथे जावळीच्या चंद्रराव मोरेंचा वाडा होता. याच ठिकाणी महाराजांनी आक्रमण करून जावळी ताब्यात घेतली आणि स्वराज्य विस्ताराच्या वाटा मोकळ्या केल्या. कारण महाराज जे जाणून होते की साम दाम दंड वापरून जावळी काबीज केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या काळी जावळी जिंकणं म्हणजे सह्याद्री जिंकण्यासारखंच होतं. महाराजांनी जावळीचा विजय ही एक जिंकलेली लढाई नव्हती, तर ही होती स्वराज्याच्या भविष्याची सुरुवात. जावळी मिळाल्यानंतरच बांधला गेला प्रतापगड किल्ला आणि याच प्रतापगडावर पुढे घडला इतिहास बदलणारा प्रसंग. अफजलखानाचा पराभव, अफजलखानाचा वध. इतिहास समजून घ्यायचा असेल तर जावळी एकदा नक्की अनुभवा.